नमस्कार मंडळी, आपण बघत आहात सुमन्स मॅजिक। पुन्हा एकदा मी तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेले आहे। तर त्याकरता व्हिडिओ अजिबात स्किप करू नका आणि चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजेच अशाच माझ्या नवनवीन रेसिपी तुम्हाला बघायला मिळतील। तर बघा, इथे मी शिमला मिरच्या आणलेल्या आहे। तर एवढ्या शिमला मिरच्या आता काय करणार, तर खूप स्वस्त मिळाल्या होत्या म्हणून माझ्या मुलांनी भरपूर मागवल्या, म्हणजे जवळपास 6 पॅकेट मागवले आहे। तर ह्या 5 रुपयाच्या, म्हणजे एक पॅकेट 5 रुपयाचं आहे, तर खूप स्वस्तात मिळून गेलं। तर आज त्याचं तुम्हाला मी लोणचं करून दाखवणार आहे। तर ते लोणचं कसं बनवायचं, तर त्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला शिमला मिरच्या धुवून घ्यायच्या आहे आणि कोरड्या कपड्याने चांगल्या पुसून घ्यायच्या आहे। त्यामध्ये अजिबात पाणी राहिलं नाही पाहिजे। आणि त्यानंतर त्याचे ते देठ आहे ना, ते काढून टाकायचे आहे आणि आतल्या बियासुद्धा काढून टाकायच्या आहे। तर अशा पद्धतीने त्याचे काप करून घ्यायचे आहे सुरुवातीला। तर तुम्ही काप तुमच्या पद्धतीने कसेही करू शकता, उभे करू शकता किंवा चौकोनी करू शकता। तर इथे मी चौकोनी काप करणार आहे, तर तुम्हाला जसे आवडत असेल तसे तुम्ही त्याचे काप करू शकता। लोणचं कसंही काप केले तरी लोणचं छानच लागतं। तर अशा पद्धतीने त्यातला जो पांढरा भाग आहे ना, तो काढून टाकायचा आहे, बिया काढून टाकायच्या आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला हे कापून घ्यायचं आहे। आणि बघा, ही ज्या बिया वगैरे निघाल्या आहे ना, ते आपल्याला टाकून द्यायचे आहे। आणि त्यानंतर आपल्याला त्याच्यात 2 चमचे मीठ आणि अर्धा चमचा हळद टाकून घ्यायचं आहे आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। सगळ्या मिरच्यांना मीठ आणि हळद लागली पाहिजे, अशा पद्धतीने आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्ही चमच्याने सुद्धा करून घेऊ शकता। तर अशा प्रकारे आपल्याला हे रात्रभर असंच ठेवायचं आहे, म्हणजे त्याला पाणी सुटेल। किंवा उन्हाळा जर असेल तर तुम्ही 2-3 तास उन्हात सुद्धा ठेवू शकता। आता बघा, रात्रभर मी हे असंच ठेवलं होतं झाकून। तर बघा, मिठामुळे त्याला भरपूर पाणी सुटलेलं आहे आणि मिरच्यांमध्ये पाणीसुद्धा भरपूर असतं। आता ते आपल्याला पाणी काढून टाकायचं आहे, म्हणजे आपलं लोणचं खराब होणार नाही। हळद आणि मीठ लावल्यामुळे लोणचं खराब होत नाही, म्हणून अशा पद्धतीने आपल्याला करून ठेवायचं आहे। आता इथे मसाला भाजायला घ्यायचा आहे। तर त्यासाठी मी ते 1 चमचा धने आणि 1 चमचा बडीशोप, 1 चमचा जिरे आणि अर्धा चमचा मेथीचे दाणे हे आपल्याला सुरुवातीला भाजून घ्यायचे आहे। तर भाजताना काय करायचं आहे, आपल्याला हलके कमी गॅसवर आपल्याला भाजून घ्यायचं आहे। ते जळाले नाही पाहिजे, फक्त त्यातलं मॉइश्चर कमी करण्यासाठी आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे, अगदी 2 ते 3 मिनटं, म्हणजे आपलं लोणचं जास्त दिवस टिकतं। जर कच्चे मसाले जर टाकले ना, तर लोणचं लवकर खराब होतं, त्याला बुरशी येते। म्हणून कधी पण कुठलंही लोणचं करताना मसाले नेहमी भाजूनच घ्यायचे आणि त्याला सुगंध पण छान सुटतो असं भाजून घेतल्यामुळे। आता त्यामध्ये आपण थोडा लवंगा आणि काळी मिरी टाकायची आहे आपल्याला। तर इथे मी 3 लवंगा टाकलेले आहे आणि 4 काळी मिरी टाकली आहे आणि 1 दालचिनीचा तुकडा। तर हे सुद्धा आपल्याला यामध्ये 1 मिनिटभर फक्त भाजून घ्यायचं आहे। तर लवंगा, दालचिनी आणि काळी मिरी हे जास्त वेळ भाजायची नाही, नाहीतर त्यातला सुगंध निघून जातो, म्हणून ते थोडा वेळच आपल्याला भाजून घ्यायचे। तर मसाले भाजून झालेले आहे, तर ते एका प्लेटमध्ये काढून घेऊया। आता इथे आपण मोहरी वापरणार आहोत। तर इथे माझ्याकडे मोहरी आहे साल काढलेली। तर तुम्ही त्याची डाळ वापरू शकता किंवा तुमच्याकडे जी मोहरी असेल ना, ती वापरू शकता। तर 3 चमचे इथे मी मोहरी घेतलेली आहे। तर त्याऐवजी तुम्हाला डाळ भेटली किंवा तुमची अखंड मोहरी जी भाजीच्या मसाल्याच्या डब्यात असते ना, ती वापरली तरी चालेल। तर फक्त त्याचा कलर काळा येईल, बाकी काही होत नाही आणि सालं तर पौष्टिक असतातच। आता इथे आपण तेल तापायला ठेवू। तर 1 पळीभर तेल घेतलेलं आहे, जो भाजीचा चमचा असतो ना, तर तो मोठा चमचा मी एक तेल घेतलेला आहे। तेल चांगलं कडकडीत तापून घ्यायचं आणि गॅस बंद करायचा आणि थोडंसं नॉर्मल टेम्परेचरला आलं की आपल्याला थोडं थंड करायला ठेवायचं आहे। तोपर्यंत आपण हा मसाला दळून घेऊया। तर सुरुवातीला आपण जो भाजला होता ना, तो आपल्याला दळून घ्यायचा आहे मसाले। तर ते मिक्सर चालू बंद करून आपल्याला हा मसाला जरा जाडसर आपल्याला दळून घ्यायचा आहे। जाडा भरडा आपल्याला दळायचा आहे, एकदम अशी पावडर करायची नाही। नंतर मोहरी टाकायची, त्यामध्ये मोहरी खूप बारीक करायची नाही, 1 ते 2 वेळाच मिक्सर चालू बंद करायचा आणि लगेचच आपल्याला काढून घ्यायचं आहे। तर अशा प्रकारे मोहरी अखंड दिसली पाहिजे त्यामध्ये। तर आता आपला मसाला सुद्धा दळून झालेला आहे। तर खूप छान सुगंध सुटला होता या मसाल्याचा। तर तुम्ही हा मसाला कुठल्याही लोणच्याला वापरू शकता। आता इकडे तेल थोडंसं नॉर्मल थंड झालेलं आहे, तर त्यामध्ये थोडासा हिंग, म्हणजे पाव चमचा आपल्याला हिंग टाकून घ्यायचा आहे।
तर मी अंदाजानेच टाकला आहे, पण पाव चमच्याच्या आसपास टाकलेला आहे. हिंग सुद्धा लोणचं टिकवण्याचं काम करतं. आणि आता इथे आपल्याला पुन्हा 1 चमचा हळद टाकायची आहे. लाल तिखट टाकायचं आहे 1 चमचाभर. आणि इथे कलरचा 1 चमचा टाकलेला आहे आणि नॉर्मल 1 चमचा टाकलेला आहे. असं 2 चमचे लाल तिखट मी टाकलेले आहे. आणि आता हा मसाला यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि सगळा मसाला आणि तिखट आहे ना मिक्स करून घ्यायचं आहे. आणि हे थंड करायला ठेवायचं. पूर्ण थंड झाल्याशिवाय आपल्याला यामध्ये मिरच्या टाकायच्या नाही. आता मीठ टाकायचं 2 चमचे. पुन्हा आपण सुरुवातीला पण मीठ टाकलं होतं, पण ते फक्त थोडंसं त्याला मिरच्यांना शिल्लक राहिलं असेल तर 2 चमचे पुन्हा मी मीठ टाकून घेतलेलं आहे. कारण मसाल्यामध्ये आपण तिखट टाकलेलं आहे ना, त्याच्यासाठी मीठ हवं आहे आपल्याला त्यामध्ये. आणि मीठ आणि हळदच आपलं लोणचं टिकवण्याचं चांगलं काम करतं. आता हे आपलं मसाला थंड झालेला आहे. आता यामध्ये आपण ज्या मिरच्या आपण निथळायला ठेवल्या होत्या ना, तर त्या टाकून घेऊया. तर ह्यामध्ये तुम्ही हिरव्या मिरच्यासुद्धा टाकू शकता. 3 कलरच्या करू शकता, 2 कलरच्या करू शकता. पण माझ्याकडे अशा भरपूर मिरच्या आणल्या होत्या ना, तर आता त्यापासून मी कुरकुरीत मिरची बनवलेली आहे खाण्यासाठी, वेट लॉससाठी. तर त्याचासुद्धा व्हिडिओ टाकलेला आहे, तर तो तुम्ही चॅनलवर जाऊन नक्की बघा. आणि आता त्यामध्ये आपल्याला 2 चमचे लिंबाचा रस टाकायचा आहे. म्हणजे 1 लिंबू पिळून टाकायचा आहे. आणि लिंबूसुद्धा लोणचं टिकवण्याचं चांगलं काम करतं. लिंबामुळे चवही चांगली येते आणि लोणचंसुद्धा जास्त दिवस खराब होत नाही. हे लोणचं तुम्ही वर्षभर एअरटाईट बरणीत भरून ठेवू शकता आणि कधी वर्षभर खाऊ शकता. अजिबात खराब होणार नाही. फक्त रोज जोपर्यंत मुरत नाही ना, तोपर्यंत रोज आपल्याला हे लोणचं हलवत राहायचं आहे. तर बघा, मी या बाउलमध्ये भरलेलं याला झाकण आहे. एअरटाईट बरणीसारखीची बरणी आहे. आणि आमच्याकडे लोणचं कोणी खात नाही म्हणून मी थोडंसंच केलेलं आहे. तर मी एकटीच खाते ना, म्हणून मी फक्त व्हिडिओ बनवण्यासाठीच थोडंसं तुम्हाला बनवून दाखवलेलं आहे. तर बघा, खूप छान सुगंध सुटला होता लोणच्याला. आणि अशाच वेगवेगळ्या प्रकारचे मी लोणचे टाकलेले आहे, तर ते चॅनलवर जाऊन तुम्ही नक्की बघा. तर हे शिमला मिरचीचं लोणचं तुम्हाला कसं वाटलं? एक आगळी वेगळी रेसिपी आहे. नक्की ट्राय करून बघा. आवडली तर नक्की शेअर करा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि वरती बेल आयकॉन आहे ती वाजवायला विसरू नका. आणि अशाच माझ्या नवनवीन रेसिपीसाठी माझ्या चॅनलला